नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीमध्ये पहिल्यांदा आंदोलन केलं. मागणी होती ओबीसी आरक्षणाची. यासोबतच हैदराबाद गॅजेटियर जे आहे ते लागू करण्यात यावं, सातारा गॅजेटियर जे आहे ते लागू करण्यात यावं. मनोज जरांगे पाटलांनी आता मुंबईमध्ये सुद्धा हैदराबाद गॅजेट लागू होण्याच्या मागणीसाठी जे आहे ते आंदोलन केलं. बेमुदत 5 दिवसाचं उपोषण केलं. त्यानंतर हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल, औंध गॅजेट असेल, या गॅजेटची चर्चा सुरू झाली. मात्र महाराष्ट्रात आता आणखी एक गॅजेट समोर आलंय. जे गॅजेट आहे करवीर गॅजेट, अर्थात कोल्हापूरचं गॅजेट. आणि ज्या गॅजेटमध्ये मराठा आणि कुणबी एकच असल्याचा उल्लेख जो आहे तो प्रामुख्याने आढळून येतो. 1881 मध्ये हे गॅजेट जे आहे ते ब्रिटिशांकडून तयार करण्यात आलेलं आहे. नेमकं या गॅजेटमध्ये काय आहे याच विषयावर चर्चा करण्यासाठी, किंवा हे गॅजेट अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये, साध्या सोप्या भाषेमध्ये समजून घेण्यासाठी माझ्यासोबत या गॅजेटचे अभ्यासक दिलीप सर आहेत. दिलीप सर, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. नमस्कार. दिलीप देसाई सरांशी आपण या अनुषंगाने जी आहे ती चर्चा करणार आहोत. सर, पहिल्यांदा सांगाल या गॅजेटमध्ये काय आहे, आणि हे गॅजेट ब्रिटिशांनी कोणत्या साली बनवलं होतं, किंवा या गॅजेटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे? हे पहा, कोल्हापूर गॅजेट हे 1881 ते 86 या कालावधीत हे तयार केलं. हे गॅजेटेर म्हणजे ही जनगणना करण्यात आली. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याची ही जनगणना ज्यावेळेला झाली, त्या जनगणनेमध्ये मराठा समाज किती, इतर जाती किती, कुणबी किती, हे स्पष्टपणाने सगळं लिहिलेलं आहे. आणि यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट, 1881-86 मध्ये झालेले हे गॅजेट, या करवीरचे संस्थापक छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांनी देखील याच गॅजेटचा आधार घेऊन 1902 साली 50% आत, 50% पर्यंत हे जे आर्थिक दुर्बल आहेत यांच्यासाठी हे आरक्षण त्यांनी स्वतःचा ठराव तयार केला, हुकूम केला, आणि तो लागू झाला. त्याचं गॅजेटही तयार झालं. कोल्हापूरमध्ये मराठा ही जात नाही. मराठा हे एक नाव आहे. जो मराठी बोलतो, जो मराठीत वागतो, त्याला मराठी म्हणतात, मराठा म्हणतात. परंतु याचं मूळ जे वंशज आहे हे कुणबी आहे. आमच्या कोल्हापूरच्या गॅजेटमध्ये कुणबी मराठा हे एकच आहेत. आणि त्यामध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे की मराठी राज्याचा संस्थापक जो शिवाजी आहे, एकटेच वंशज जे कोल्हापूरचे महाराज, ते मराठ्यांचे प्रमुख असल्याचे कोल्हापूर प्रांतातील मराठ्यास विशेष महत्व आले आहे. मराठी भाषा बोलणाऱ्या मध्य स्थितीतल्या लोकांचे हाणून शिपाईचा बाणा बाळगतात ते सर्व आपणास मराठे असे म्हणतात. कित्येक मराठे ओढून ताणून आपण राजपूत वंशाचे आहो असे प्रतिपादन करतात. परंतु साधारण मराठे आणि मराठी बोलणारे कुणबी यामध्ये भेद दिसत नाही. कुणबी व मराठे हे परस्पर अन्न व्यवहार चालतो, बेटी व्यवहार चालतो. ह्या सगळ्या नोंदी यामध्ये लिहिलेल्या आहेत. मराठा समाज हा कुणबी आहे, तो शेतात काम करणारा म्हणजेच कुणबी, हे सगळं त्यामध्ये लिहिलेलं आहे. आता ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून हे आमचे राजराजे जे झालेले आहेत, कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज हे कोल्हापूरचं आमचं दैवत, करवीर नवघरचे संस्थापक ताराराणी बाई ह्या आमच्या संस्थापक ह्या कोल्हापूरच्या. यामध्ये शाहू महाराजांनी च्या बाबतीत किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत महात्मा फुलेंनी पोवाड्यामध्ये सुद्धा उल्लेख केलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे कुणबीचे राजा आहेत म्हणून. याचा इतिहास आहे. त्यामध्ये तुम्ही जर बघायला गेला की मराठा समाज आणि कुणबी समाज यामध्ये कोणताही भेद नाही. आमच्याकडे मामाला मुलगी दिली जाते, मामाची मुलगी आमच्यात केली जाते. मराठा आणि कुणबी हे जरी लग्न झालं तरी त्यामध्ये आंतरविवाह असं म्हणता येत नाही. त्यामुळे एकच जात आहे. याचे व्यवहार बघायला गेले
तर माणूस जन्मल्यानंतर ते मृत्यूपर्यंत जे काही आनंदाचे क्षण आहेत किंवा आपल्या घरात एक मंगलमय कार्य करायचं असेल तर घराला तोरण बांधण्याचा अधिकार हा हरिजनांना दिलेला आहे, असं ह्या गॅजेटमध्ये आहे. इतकंच नव्हे तर मराठा कुणबीचा मृत्यू जरी झाला तर त्याचा शेवटचा अंतविधी सुद्धा हा हरिजनांना मान दिला गेलेला आहे. इतकं हे स्पष्ट लिहिलेलं आहे. कुणबी हा कसा राहतो, त्याचं वागणं काय, त्याचं व्यवहार काय, तो कसा असतो, त्याची ही सगळी पार्श्वभूमी ह्या गॅजेटमध्ये दिलेली आहे. मला इतकंच म्हणायचं आहे की यामध्ये सुद्धा हायकोर्टमध्ये 2021ला 1921ला सॉरी 1921ला सुद्धा मराठ्यानं कुणबी जातीच्या मुलाशी लग्न केलं. त्यामुळं त्यांचं जे वंशज आहे त्याचा वारस म्हणता येणार नाही याबाबतचा एक दावा कोर्टात दाखल झाला आणि त्या न्यायनिवाड्यामध्ये माननीय हायकोर्टने 2021ला स्पष्टपणे लिहिलेलं आहे की मराठा कुणबी हे एकच आहेत, त्यामुळं हा वंशज हा कुणबी आहे, त्यामुळं हा निकालात काढून त्यांना वाळीत ठेवलं होतं. ते सगळा प्रकार न्यायालयानं खोडून टाकला. मराठा कुणबी हा एकच आहे हे या गॅजेटमध्ये स्पष्ट दिलेलं आहे. अगदी सर, या सगळ्या आपल्या गॅजेटमुळं मनोज जरांगे पाटलांची जी प्रामुख्याने मागणी आहे त्याला कुठेतरी आणखीन बळ मिळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र जरांगे पाटील जे मूळची मागणी करतायत, हैदराबादची गॅजेट लागू करा, 17 गॅजेट लागू करा, तर हे गॅजेट आणि आपलं कोल्हापूरचं गॅजेट हे सेम आहे की याच्यामध्ये काही वेगळा डिफरन्स आहे? हे पहा, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये इतर ठिकाणी ब्रिटिशांनी लिहिलेलं हे गॅजेट आहे आणि ते त्या गॅजेटमध्ये आणि आपल्या गॅजेटमध्ये भरपूर फरक आहे. त्यांचं हे मराठवाड्यातले काही जिल्हे ह्यामध्ये येतात, बाकीचं कर्नाटकाचा हा थोडा भाग जातो आणि इतर भागमध्ये येतो. मला एक म्हणायचं की हा देश संविधानानं चालणारा देश आहे. या देशात अजूनही संविधान जिवंत आहे. अनुच्छेद 16, अनुच्छेद 14, 17 जर वाचलं तर आपल्याला सगळ्यांना समानता दिलेली आहे. मला वाईट इतकंच होतंय की मराठ्यांचं आंदोलन आहे, मराठ्यांना सरसकट मराठा आरक्षण मिळालं पाहिजे ही आपली भूमिका होती, अचानक का बदलली? ती फक्त हैदराबाद गॅजेटचाच आधार देऊन शासन परिपत्रक का काढण्यात आलं? सातारच्या गॅजेटचा का विचार केला नाही? कोल्हापूरच्या गॅजेटचा का विचार केला नाही? सावंतवाडी गॅजेटचा का विचार केला नाही? रायगड गॅजेटचा का नाही? पुणा गॅजेट आहे. हे सगळ्या गॅजेटचा विचार करून सर्व मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे. सातारच्या गॅजेटचा सुद्धा ह्यात फार महत्वाची गोष्ट होती. पण परवाच्या आंदोलनामध्ये सातारा गॅजेटचा जरी विचार झाला असता तरी सुद्धा या पश्चिम महाराष्ट्रातला मराठा हा कुणबीच आहे हे सुद्धा त्यात स्पष्ट लिहिलेलं आहे. कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी ह्यात सगळं लिहिलेलं आहे. त्यामुळं माझी या सरकारला विनंती आहे की जरांगे पाटील हे प्रचंड प्रमाणात कष्ट करून प्रामाणिकपणे त्यांनी हा लढा लढवला, परंतु काही ह्या बुद्धिमत्ताच्या जोरावर चाणक्य बुद्धी वापरून हे आंदोलन कसं गुंडाळलं हे संपूर्ण राज्याला माहीत झालेलं आहे. त्या जी आर मध्ये काय आहे, काय लिहिलंय जी आर, तो त्या गावापुरताच आहे. त्यामुळं मला आणि म्हणायचं आहे की हा आंदोलनाचा पहिला टप्पा मनोज जरांगे पाटलांनी हा जिंकलेला आहे, ही आनंदाची बाब आहे. म्हणून मराठा समाजाला पूर्ण आरक्षण मिळालं असं म्हणता येणार नाही. हा पहिला टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये मी असं म्हणतोय की महाराष्ट्रातल्या जेवढे गॅजेट आहेत आणि ह्या गॅजेट मधल्या नोंदी तुम्ही अभ्यास करून त्या ज्या ज्या कुणबी जाती आहेत लिहिलेल्या आहेत स्पष्ट, त्यांना तुम्ही हे आरक्षण दिलंच पाहिजे. दुर्दैवानं त्या त्या काळात मराठा समाज हा आपण खालच्या दर्जाचा होऊ नये, आमच्या मुली लग्नाच्या अविवाहित राहू नयेत या कारणास्तव मराठा हा, मी 96 कोळी मराठा आहे, मी राजपूत घराण्यातला आहे, अशा काही बडाया करण्यात व्यस्त झाला आणि हा आमचा समाज पाठीमाग करत आज
एकदम म्हणजे आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे. मराठ्यांमध्ये ज्या ज्या वेळेला आयोग नेमण्यात आले त्यावेळेला फक्त असं दाखवण्यात आलं की मराठा हा श्रीमंत आहे, मराठ्यांचे मुख्यमंत्री आजपर्यंतचे कित्येक झालेले आहेत, मराठ्यांचे आमदार झालेत, मराठ्यांचे खासदार झालेत, मराठ्यांचे साखर कारखाने आहेत, मराठ्यांचे उद्योगपती आहे, हे दाखवण्यात आलं. पण मूळ हा समाज जो शेतात काम करणारा हा शेतकरी, हा कसणारा शेतकरी, शेत कसणारा शेतकरी, हा कुणबी हा पुढे आणलाच नाही. त्यांचा जन्म झाला की कार्य करणारे जे काही तिथे पंत लोक होते त्यांनी हिंदू मराठा, हिंदू मराठा, मराठा ही जात नाही आहे, मराठा हे नाव आहे. जो मराठी बोलतो त्याला मराठी म्हणतात. मग कुणबी लिहिलंच नाही. त्याचे परिणाम आज आम्ही हा समाज भोगत आहे. परंतु आज या 1881च्या ते 86च्या मध्ये जो काही जनगणना झाली त्यानुसार कोल्हापूरच्या गॅजेटमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे मराठा कुणबी वेगळं नाही, असं एकमेव गॅजेट हे कोल्हापुरातलं आहे. आणि इतर ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेलं आहे. मराठा कुणबी, कुणबी मराठा वगैरे असं त्यात मध्ये वक्तव्य आहे. निजामाने सुद्धा जे गॅजेट केलेलं आहे हैदराबादचं त्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे. पण कोल्हापूरच्या गॅजेटमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे. आणि शिवाजी महाराज हे आमचे मूळ पुरुष ते कुणबी आहेत याचा सुद्धा उल्लेख त्यामध्ये केलेला आहे. आता शिवाजी महाराजांच्या पूर्वी 1300-1200 सालात ज्या वेळेला त्या नोंदी आल्या त्याचं मूळ हे कुणबीच आहे. कुणबी एकमेव जात आहे, मराठा जात नाही, मी वारंवार सांगतोय तुम्हाला. आणि मग मराठा समाजाला ज्या वेळेला आरक्षण द्यायची वेळ येते त्यावेळी मराठा हा दुर्बल आहे का, त्याचं उत्पन्न काय आहे, किंवा हा सगळा तो मागास आहे का, हे सगळं विचारता. पण ज्या वेळेला एक शासन परिपत्रक काढून ओबीसी मध्ये अनेक जाती गाठल्या तेव्हा हे निकष का लावले नाही, तेव्हा हे मागासले पण का आणलं नाही. हा कुठंतरी भेदभाव होतोय. याला लोकशाही म्हणत नाही, याला हुकुमशाही म्हणली जाते. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं जो वंचित आहे, जो आरक्षणास पात्र आहे, अशा समाज हा कुणबी समाज मागं टाकलेला गेलाय. त्याचं कारण राजकर्त्यांनी राजकारण केलं आणि ह्या समाजाला पायाखाली चिरडलं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. अगदी म्हणजे सर, कुणबी ही जात आणि मराठा हे नाव असं आहे असं म्हणायचं. अगदी 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 बरोबर आहे. कुणबी मूळ जात नसून मराठा हे पदनाम, टायटुलर, नामधारी असे शब्द त्यामध्ये आहेत. त्यामुळे आता सर ज्यावेळी बोला बोला. आता ह्यामध्ये मुद्दा एक आहे की जे प्रवाह जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे जी आर जो काढला तो जी आर फक्त त्या तात्पुरता त्या मराठवाड्यातल्या काही गावांपुरता काढलेला आहे. तो सगळ्यांना लागू नाही, त्याचा अभ्यास अपूर्ण केलेला आहे, पूर्ण झालेला नाही. आता हा जी आर छगन भुजबळ म्हणतात मी चॅलेंज करणार. मग तो चॅलेंज झाला तर मग आमच्या बाकीच्या गॅजेट मध्ये न्याय प्रविष्ट म्हणून कोणताच जी आर काढणार नाहीत हे लोक. ही प्री प्लॅन केलेलं हे सरकारचं एक षडयंत्र आहे असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही. हे करतानाच म्हणजे तुम्ही इकडं ज्या वेळेला जी आर करत होता त्यावेळेला एक प्रक्रिया ही न्यायालयात हे करून ह्याच्यावर कशा पद्धतीने स्टे आणता येईल हे हे एक चालू आहे आता सध्या. हे सांगायची आवश्यकता नाही, मराठा समाज समजू शकतोय सगळ्या. ज्या आत्महत्या झाल्या ते कुणी केल्या? शेतकऱ्याने आत्महत्या केल्या. शेतात काम करणारा कसणारा हा शेतकऱ्याने आत्महत्या केल्या. हा कुणबीच आहे ना, का उद्योगपतीने आत्महत्या केल्या? याचा विचार होत नाही, याची वेदना होती. आम्ही आता माननीय मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि जी मराठ्यांची उपसमिती नेमलेली आहे त्याचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आहेत. ओबीसीची सुद्धा उपसमिती परवाच नेमली गेली, त्याचे अध्यक्ष बावनकुळे साहेब आहेत. आम्ही उद्या या सर्वांना एक पत्र लिहिणार आहोत की नेमकी राज्यघटना काय लिहिते आणि या घटनेनुसार सर्वांना कसे हक्क अधिकार आहेत, कसा मराठा समाजाला मराठा नावानं हे पहा आजपर्यंत जे न्यायनिवाडी झाले, मग हायकोर्ट असून सुप्रीम कोर्ट असेल,
हे गॅजेट समोर आलंच नाही कोर्टाच्या. त्यामुळं कोर्टाला फक्त मराठा 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 एवढंच आहे. मराठा मागासलं पण केला तर त्याला आरक्षण 52% वर आरक्षण देणार नाही, इतक्यावरच सगळे न्यायनिवाडे झालेले आहेत. पण आम्ही ओबीसी आहोत. आम्ही ओबीसी असल्यामुळं आम्हाला जसं ओबीसीना मागासले पण सिद्ध करायचं नाही, डायरेक्ट तुम्हाला एंट्री आहे, तशी आमची सुद्धा आता एंट्री मागासले पण द्यायची गरज नाही आहे. आणि तुम्हाला खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं जर तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर जी प्रगत झालेली आहेत, म्हणजे तो ओबीसी मध्ये अनेक जाती जमाती आहेत, त्याच्याकडे घरदार आहे, गाडी आहे, बंगला आहे, त्याच्या घरात 4-4 गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, अशा लोकांना ह्या पाळीतनं बाजूला केलं पाहिजे. जो घरोघरी भांडी घासणारी बाई आहे, रिक्षावाला आहे, सायकलवाला आहे, जे काही राबून खाणारे आहेत, हमाल आहेत, अशा मुलं आज शिक्षणापासून वंचित आहेत. का तर त्यांना टक्केवारीत मिळत नाही, त्यांची फी भागत नाही, आणि मराठ्यांना ही फी भागावी लागते. आणि जी आरक्षणामध्ये अगदी धनदानगे आहेत ते फक्त ओबीसी या नावाच्या जातीवर, हे आरक्षणाच्या नावावर फी माफ आहे, फी कमी आहे. शिक्षणात जे माझ्या मुलाला 160 मार्क मिळाले तर त्या ओबीसी मधल्या 110 मार्क असणाऱ्या मुलाला ऍडमिशन मिळतंय. हा भेदभाव आहे. ह्या खऱ्या अर्थानं हे देशाला स्वातंत्र्य मिळालं का अजूनही आम्ही गुलाम आहोत हे आम्हाला कुणबी लोकांना आता मराठ्यांना वाटायला लागले. का विचार करत नाही? न्याय व्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था या देशाची आहे, कुठेतरी विचार झाला पाहिजे. परवाच जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये आपण आंदोलन जर बघितले, इतके ते अग्रेसिव्ह झाले होते ना की त्यांची सहनशीलता संपली होती. किती खेळवताय तुम्ही, किती खेळवताय? किती वेळा लाखो मोर्चे काढले, किती वेळा उपोषण झाली, किती वेळा ठिय्या आंदोलन झाली, तुम्ही न्यायच देत नाही. माझा डीएनए ओबीसी आहे, ओबीसीला धक्का लावू देणार नाही, हे करणार नाही, ते करणार नाही. मग मात्र मला एक भीती निर्माण झाली. असं जर झालं, परवाच्या मनोज जरंगा पाटलांसारखा फक्त मराठवाड्यातला मराठा तिथं आला होता बरं का, राज्यातला नव्हे. जर राज्यातला आला तर नेपाळ सारखी परिस्थिती सुद्धा होईल, याची मला भीती वाटायला लागली. कुठल्याही गोष्टीला एक सहनशीलता असते, त्या सहनशीलतेचा ओव्हरफोल झाला तर उद्रेक होऊ शकतोय. हे याचा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये तुम्ही पहा, याच पद्धतीनं उद्रेक झालेले. वेळ गेलेली नाही. सरकारनं या राज्यातल्या सर्व गॅजेटचा विचार करावा. जे कुणबी आहेत त्यांना कुणबीच तुम्ही सर्टिफिकेट दिलं पाहिजे. मराठा ही साथ नाही, त्यामुळे आम्ही मराठे हे आम्ही कुणबीच आहोत. त्यामुळे कुणबी म्हणजेच ओबीसी मधून आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे, ही आमची प्रामुख्यानं मागणी आहे. ती मागणी जरांगे साहेबांची हीच मागणी. सर, जरांगे पाटलांचं आंदोलन झाल्यानंतर ज्यावेळी सरकारनं सांगितलं आपण हैदराबाद गॅजेट लागू करूयात, त्यानंतर एक चर्चा किंवा एक सूर असा उमटला की हैदराबाद गॅजेटचे जे काही सांगितलं गेलं ते गॅजेट नव्हतं किंवा तो जी आर नव्हता, तर ती एक माहिती पुस्तिका होती. आणि अशा कुठल्या गॅजेटच्या आधारे आरक्षणच देता येत नाही. नेमकं यामधलं असा चर्चेचा सूर आहे किंवा टीकाकारांचा असा सूर आहे. नेमकं यामधलं सत्य काय आहे? खरंच गॅजेटच्या आधारे आरक्षण मिळत नाही? सर, आपल्याला एक सांगतो, गॅजेट म्हणजे गॅजेटियर या शब्दाचा अर्थ जनगणना. आणि ती जनगणना जशी इतर मंडल आयोग वगैरे अशी राणे आयोग वगैरे यांनी 3 दिवसात केलेली नाही सर. 81 ते 86 त्यावेळेला गाड्या घोड्या काय नव्हत्या काय, त्यावेळेला चालत जाणे, घोड्यावरनं जाणे, असं करत गाव खेडे असे सगळं धनगर वाड्या सकट या सगळी माहिती गोळा केली, तिची वंशावळ गोळा केली, त्याचं जे बेटी व्यवहार रोटी व्यवहार कसे आहेत त्याची, जशी आपण एखादी व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याची वंशावळ कशी करतोय तशी, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून जे मूळ पुरुष आमचं छत्रपती शिवाजी महाराज, तिथून जे काही आलेलं आहे, भोसले इतर यादव वगैरे, ही जे वंशावळ आलेत याचा अभ्यास ह्या गॅजेटमध्ये केलेला आहे. 81 ते 86 हे 5 वर्ष झाली ती लोक. आणि आमच्या महाराष्ट्र सरकारनं 3 दिवसात
आयोगाने सांगितलं की इतकी इतकी मराठा आहे, इतकी ओबीसी आहेत, इतकी. अरे काय काय चाललंय? त्यामुळं गॅजेट खोटं आहे, गॅजेटवर कायदा होत नाही असं नाही आहे. हे महाराष्ट्र बघा, ब्रिटिशांनी जरी लिहिलं असलं तरी हे केंद्र सरकारच्या मान्यतेनं राज्य सरकारनं डिक्लेअर केलेलं आहे, रजिस्टर. त्यामुळे हा डॉक्युमेंट एक वाचण्याचं साधं पुस्तक नाही आहे. हे डॉक्युमेंट ब्रिटिशांच्याकडे पण आहे, देशामध्ये पण आहे, आणि राज्यामध्ये सुद्धा लायब्ररीमध्ये आहे. त्यामुळं ह्याच्यात कोणती छेडछाड वगैरे काही केलेलं नाही, जसं आहे तसं हे गॅजेटर आहे. निश्चित सर. अगदी या मुलाखतीच्या आपण शेवटाकडे जात असताना मराठा आरक्षणाचा मुद्दा आल्यानंतर वेगवेगळ्या समित्या वगैरे गठीत होतात, मोठी चर्चेची राळ जी आहे ती उठवली जाते. अगदी 1995 ला खत्री आयोग, त्यानंतर नारायण राणे समिती असेल, किंवा मधल्या काळात अशोकराव चव्हाण समिती असेल, अलीकडे बापट चंद्रकांत वगैरे पाटील आहे, भरपूर समिती, होत्या भरपूर. हा. बाप बापट आयोग होता. त्यानंतर अशोक चव्हाण समिती, अलीकडच्या काळात काही दिवसांपर्यंत काम करणारी चंद्रकांतदादा पाटील समिती, आणि आता राधाकृष्ण विखे पाटील समिती. केवळ मग कधी 16% आरक्षण मराठा समाजाला आपण देऊ, कधी 13% आरक्षण देऊ, दहा आता टक्के हे आरक्षण जे आहे ते दिलं जाईल असं म्हणतायत. मात्र प्रत्येक वेळेस हे आरक्षण जे आहे ते कुठेतरी न्यायालयीन पातळीवर न्यायालयाच्या कचाट्यामध्ये अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, कायद्यामध्ये अडकल्याचं पाहायला मिळतं. तर ओबीसी मधून जर मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं तर त्या आरक्षणाची जी काही मर्यादा आहे त्या मर्यादेमध्ये राहू शकतं का? अदरवाईज वेगळा पर्याय काय देता येईल? ह्यात आता आपल्याला सांगू इच्छितो की जर आपण ओबीसी मधून हे आरक्षण दिलं तर कुठल्याही प्रकारे 50%ची कॅप आपण इंदिरा सानेच्या खटल्याच्या निकालाप्रमाणे ओर करू शकत नाही. ती त्या 50%मध्ये बसते. पूर्वी 16% आरक्षण दिलं, 10% दिलं, ती 50%ची कॅप ओलांडून होत होतं. त्यामुळे न्यायालयाला सुद्धा त्याच्या समोर पुढे जाता येत नव्हतं. त्यामुळे ते आरक्षण टिकत नव्हतं. असं टिकलेलंही नाही, हायकोर्टात असून दे किंवा सुप्रीम कोर्टात असून दे. मला एक म्हणायचं आहे की ह्यामध्ये एकतर ओबीसी मधून आरक्षण दिलं ते 50% कॅपच्या आत जर दिलं, आणि मी मगाशी म्हटल्यापासून जे आर्थिक तुल्य लोक आहेत, ज्यांच्या घरात चार पाच लोक सरकारी नोकर आहेत, गाडी आहे, बंगला आहे, हा लोकांना ह्यातनं बाहेर काढा ना. आणि खरोखर जे काही वंचित आहे, जे खरोखर आरक्षणास पात्र आहे, अशा लोकांना तुम्ही ह्या प्रवाहात घ्या, तर आणि तरच हे टिकणार आहे. असं नाही झालं तर मग केंद्र सरकारमध्ये संसदेत याचं घटनेत दुरुस्ती करून हे 60 ते 65% आरक्षणाची मर्यादा ठेवण्याचा एक ठराव झाला पाहिजे. त्याला राष्ट्रपतींनी परमिशन दिली पाहिजे. तर हायकोर्ट मात्र मग काही बोलू शकत नाही, सुप्रीम कोर्ट काही बोलू शकत नाही. हे तरी करावं, अन्यथा ओबीसी मधून तरी तुम्ही द्यावं हे आरक्षण. अशाच पद्धतीने होणं. जर का तुम्ही हे टोलवाटोलवी केली तर मात्र भविष्यात येणारे जे काही दिवस आहेत हे मात्र धोकादायक आहेत असं मला वाटतं. अगदी निश्चितच सातारा गॅजेट, हैदराबाद गॅजेट, ह्या सगळ्या गॅजेटची चर्चा सुरू असतानाच कोल्हापूर गॅजेटची चर्चा सुरू झाली. कोल्हापूर गॅजेट नेमकं काय आहे, कोल्हापूर गॅजेट कधी बनलं, आणि कोल्हापूर गॅजेटमध्ये नेमकं काय म्हटलं, या विषयाच्या अनुषंगाने आपण सरांशी चर्चा केलेली आहे. सर, मनपूर्वक आभार, तुम्ही टॉप न्यूज मराठीशी बोललात. थँक्यू. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.